अगदी झटपट तयार होणारा मटार पुलाव. तर हा मटार पुलाव आपण घरगुती तांदूळ वापरूनच बनवणार आहोत. नुसत्या सुवासानेच खावासा वाटेल. चला तर मग रेसिपीला लगेचच सुरुवात करूया. रेसिपी अगदी साधी सरळ आहे. त्याआधी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मटार पुलाव बनवण्यासाठी इथे मी भांडं गरम करत ठेवलंय. यामध्ये 2 पळी तेल घालूया. तेल गरम झालं की त्यानंतर आपण यामध्ये खडे मसाले घालूया. इथे मी 2 तमालपत्र घेतलेत, 2 हिरव्या वेलच्या आणि इथे मी छोटे 2 दालचिनीचे तुकडे घेतलेत. खडे मसाले तेलामध्ये घालूयात. यामध्ये 1 चमचा जिरं घालू. आता हे खडे मसाले तेलावर व्यवस्थित परतून घेऊया. त्यानंतर इथे मी 2 मध्यम आकाराचे कांदे अगदी बारीक चिरून घेतलेत. बारीक चिरलेला कांदा तेलामध्ये घालूयात. आता कांदा गुलाबी रंग होईपर्यंत परतून घेऊया. यामध्ये 1 टोमॅटो बारीक चिरून घेतलाय तो घालूयात. सोबत यामध्ये 2 चमचे शेंगदाणे घालूया. शेंगदाणे तेलावर व्यवस्थित परतून घेऊया. 7 ते 8 काजूचे तुकडे. सर्व साहित्य व्यवस्थित परतून घेतलं. आता यामध्ये चवीनुसार मीठ घालूया. अर्धा चमचा हळद, 1.5 चमचा लाल तिखट घालूया. लाल तिखटचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. मसाले तेलामध्ये परतून घेऊयात. त्यानंतर इथे मी 1 वाटी मटार घेतलंय. आता हे मटार आपण या फोडणीमध्ये घालूया. त्यानंतर इथे मी 1 मोठ्या आकाराचा बटाटा घेतलाय. बटाट्याची साल काढून घेतलीये. त्यानंतर या आकारामध्ये त्याचे तुकडे केलेत. या आकारामध्ये बटाटा चिरा म्हणजे तो लवकर शिजला जातो. तर हा चिरलेला बटाटा आपण यामध्ये घालूया. सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करून घेऊ. यावर वरून आपण अर्धा चमचा जिरेपूड घालूया व 1 चमचाभर गरम मसाला. रोजच्या वापरामधला तांदूळ इथे मी घेतलाय. तर इथे मी 1 कप तांदूळ घेतलेत. तांदूळ आधी 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून घेतले. आता हे धुवून घेतलेले तांदूळ आपण यामध्ये घालूया. तांदूळ व्यवस्थित मसाल्यामध्ये परतून घेऊया. त्यानंतर यामध्ये आता आपण 1 कप गरम पाणी घालूया. यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया. सर्व साहित्य पुन्हा आपण एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. त्यानंतर आता आपण यावर झाकण ठेवूयात आणि हा तांदूळ व्यवस्थित शिजवून घेऊयात. तर 7 ते 8 मिनिटांनंतर इथे आपला तांदूळ शिजून झालाय. तर अशा पद्धतीने आपला मटार पुलाव तयार झालाय. अशा पद्धतीने आपण पुलाव वर खाली करून घेऊया म्हणजे तो सर्व बाजूने एकसारखा शिजला जातो. तर अशा पद्धतीने घरगुती तांदूळ वापरून आपण मटार पुलाव अगदी सोप्या पद्धतीने घरीच तयार केलाय.